नमस्कार पब्लिक, डबल एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मी आलतो शेतामध्ये, कारण लई दिवस झाले पाऊस चालू होता. सारखी भुरभुर चालू होती आणि थोडाफार जास्त बी येत होता पाऊस. 5-6 दिवस झाले तर मी शेतात नव्हतं आलो, तर शेतात आलतो कारण पाऊस लय चालू होता. तर आज उघडला पाऊस. आज ऊन पडलं. ते ऊसाकडे चक्कर मारा म्हणलं, कारण पाऊसच चालू होता. म्हणून पावसात काही चक्कर मारणं काही झाली नाही. इकडं सारखे लावलेले उगले, कारण सारखी भुरभुर चालू होती म्हणून येत नव्हते. आणि रोज भुरभुर होती, पाऊस येत होता म्हणजे भुरभुर थोडा. आज कुठं उघडला, ऊन पडलं आज. तर मी आता सरकीकडे चाललो. सरकी लावलेली ना, म्हणलं सरकी उगून आली की नाही पाहावं. आता तिकडंच चाललो. इथं बी लई गवत झालेलं आहे या इकडं. नंतर बाया लावून खुरपून घेता येईल. इकडेच गवत झाले बांधावर. या जायला वाट होती, रस्ता होतो या जायला. कारण पाऊस पडला तर उसाला बी फरक पडला. तरी सरकी बी उगली. हे इकडं सरकी उगलेली, चांगली सरकी उगली. आता इथं बी गवत झाले तर याला बी खुरपण ते द्यायची. बाई एकूण खुरपून घेता येईल. हे एक ऊस आहे. या इथं जरा ऊस जरा बारीक पडला आहे इकडच्या भागात, कारण त्याला पाणीच पोहोचलं नाही मधात. आता ठेबक आतलेलं आहे, आणि आपण जेव्हा ठेबक आतलो तेव्हा पाऊस आलता. पाऊस जरी आला तर आता ठेबक आतलेला आहे, ठेबकवर होऊन जाईल समजा. इकडं तिकडं बी बारीक पडलेलं आहे थोडं. आता दर्शिक रान हटकेलं का मग खुरपून घेता येईल इकडं. आणि काही असं बांधावरचं बी गवत काढता येईल. तर मी जाणार आहे आज जालन्याला, कारण बाबाच्या अंगाला लई खाजू येते, तर दवाखान्यात न्यायचं आहे बाबाला. त्यासाठी मी जाणार जालन्याला, मी पप्पा आणि ओमकार आहे. कारण गार हवा सुटली, पाऊस ते झालेला आहे, तर मस्त गार लागलं शेतामध्ये. बाबाला मागं बी दवाखान्यात नेलं तर फरक नाही पडला, कारण लई अंगण ते खाजं लागलं, पोटाला ते खाजू यायला लागली. म्हणून आज डबल न्यायचं आहे दवाखान्यामध्ये. माग 3-4 दिवस ॲडमिट केलं तर बाबाला दवाखान्यात, कारण डॉक्टर म्हणले होते ॲडमिट व्हा, तेव्हा ते जरा बरं होईल. पण ते हात पाय बी सुजले होते बाबाचे, मोठे हात पाय ते झाले ते, म्हणून बाबाला डॉक्टर म्हणले होते ॲडमिट करा. तर आता फरक पडला, पण खाजू येते अंगाला. आणि डॉक्टरने नंतर बोलिलं बी होतं 5-1 दिवसांनी या म्हणून दवाखान्यामध्ये. चाललो घरी. आता पप्पा फोन आला तर म्हणे घरी, आपल्याला जायचं आहे दवाखान्यात. तर आता चाललो. तर हे पाऊस मस्त गार वारा सुटलं शेतामध्ये, एकदम गार. आणि पाऊस म्हणजे इतका नाही झाला, कारण रोज भुरभुरच येते ना, तर इतका नाही झाला. कारण आज ऊन पडलं, आज उघडलं कुठं आत्ताशी. मस्त शेतामध्ये पायी बी मारता येईल. सरकीच्या याच्यात पायी बी हाणायचे, मग त्याला खुरपेता येईल. कारण खालून बी गवत निघतं मधलं सरकीच्या. तर जातो मी आता घरी, चाललो जालन्याला. तिकडं आमचे पप्पा बसला, चाललो आम्ही. ते दवाखान्यात घेऊन आलेले आहे. जालन्यामध्ये आलो, बाबाला आतमध्ये नेलं. हे दवाखाना आता आतमध्ये गेलेले आहे बाबा. तर मी तर खाल्लं झाडाखाली, ऊन आहे. ते केल्यावर जायचं आहे. मग इथं चेक करणं चालू आहे.
ते डॉक्टर समोर येऊन करून बाबा तिला चेक करते. तेव्हापासून चालू झालं तसं. आणि पोटात दुखून वगैरे येणं काही काहीच बोलू त्याला काही आपल्याला एक मला वगैरे बरोबर काय मला आता आम्ही चाललो. तर आता आम्ही आलेलो आहे घरी दाखवायमधून जालन्याहून. बाबाला तिकडं सोडेल, मी आलो आता, मी चाललो घरी. आपली इथं रोज गाडीला येतो. आता रात्र झाली, जेवण ते झालं माझं. दवाखान्यातून गेलो जवळ आलो 4:30 वाजता. डॉक्टर म्हणले या गोळ्या ते द्यायला त्यांनी बोललो. आणि नंतर पुन्हा 5-7-8 दिवसांनी पुन्हा एक चक्कर मारा म्हणे. का म्हणून पोहू म्हणे काय होतं, खास कमी होती का नाही म्हणे. पुन्हा आज गोळ्या देईन म्हणे. मग नंतर तर बाय भेटूया आता पुढल्या ब्लॉगमध्ये.